लोकांसमोर पर्याय नव्हता, म्हणून सगळे म्हणजे करिश्मा करिश्मा. आज मला सांगा ना, काय ध्येय धोरण आहे काय? आजपर्यंत काय केलं? तंगडं यायचं त्याच्यात घालायचं, पाडापाडीचं राजकारणापलीकडे काय केलं सांगू द्या. आणि त्यामुळे त्यांना त्यांची पोचपावती मिळाली. महाविकास आघाडीच्या वतीनं कायम फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम महायुतीच्या बाबतीत केलं जायचं आणि सतत विरोधात बोललं जायचं, याचा कुठंतरी दुष्परिणाम त्यांना भोगावा लागला का? त्यांना जे जशी करणी तशी भरणी, त्यांनी जे केलेलं याला कर्मा म्हणतात, त्याला मिळालं. महाराज, शिवेंद्रराजे महाराष्ट्रात 1 नंबरच्या मताधिक्याने निवडून आले असं दिसतंय. 1,40,000च्या पुढचं मताधिक्य आहे. येणारच ना, शेवटी पुष्पा आहे बाबा. तो नॅशनल खिलाडी नाही, इंटरनॅशनल खिलाडी आहे. हे फार उंची गाठावी त्यांच्या माध्यमातनं, म्हणजेच आमच्या घराण्याच्या माध्यमातनं. जास्तीत जास्त मी असेन, शिवेंद्रराजे असतील, जास्तीत जास्त लोकांची सेवा आम्ही करणार. कुठेही तिथं आम्ही कमी पडणार नाही. शिवेंद्रराजेंना मंत्रिपद भेटावं म्हणून आपले प्रयत्न विशेष आम्ही यायलाच जमाय काय मंत्री येणार.